पहलगाम हल्ल्याचं पाकिस्तान आर्मी कनेक्शन. हाशिम मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानी सैन्य दलात कमांडो. मुसाकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण. पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या नातेवाईकांना 50 लाखांची मदत आणि शासकीय नोकरी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची कॅबिनेटमध्ये घोषणा. पहलगाम हल्ल्यानंतर संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची विरोधकांची मागणी. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं पंतप्रधान मोदींना पत्र. काश्मीरमधील 87 पैकी 48 पर्यटन स्थळं पर्यटकांसाठी बंद. इतर ठिकाणी चोख बंदोबस्त. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय. शिंदे समितीकडून चौथा अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द. मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी मिळाल्याची माहिती. तर सरकारने हा चौथा अहवाल स्वीकारू नये, लक्ष्मण हाके यांची मागणी. नागपूर शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी शिक्षण उपसंचालक उल्हास नरळसह दोघांचं निलंबन. आरोपींच्या अटकेच्या 15 दिवसांनंतर निलंबनाचे आदेश. राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष सचिन कुर्मींच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तालयाबाहेर बॅनर. मुख्य आरोपीचा आका कोण? बॅनरच्या माध्यमातून सवाल उपस्थित. टँकर माफियांचा पुणेकरांच्या जीवाशी खेळ. अनेक सोसायट्यांना विहिरीचं पाणी म्हणून मैला मिश्रित पाण्याचा पुरवठा. खराडी आणि विमाननगर परिसरातील धक्कादायक प्रकार. पालघरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना. आईकडूनच नवजात चिमुरडीची हत्या. चौथी मुलगी झाल्यानंतर आईनेच तिचं नाक आणि गळा दाबून संपवलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.